सुधाकर साकेत 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 शिंदे राऊत अरे काय झालं ए दूर साहेब चेहरा कवर नाक कवर साहेब दूर कसलं झालं साकेत बरं आहे ना ती बाहेर दोघं पडलं काय झालं काय होतं साकेत काय होत नाही साकेत तो मारे जरी आला त्याला पकडा तिचा हे पण अजून आले नाहीये सुधाकर भाऊजी पण अचानक निघून गेले नक्की काय घडलं असेल त्या साकेतनं जामकरला काय सांगितलं असेल जामकरांनी यांना परस्पर पोलीस स्टेशनला तर नेलं नसेल नाही तसं असतं तर जित्या लक्की मंग्या भाऊजी कोणीतरी येऊन सांगितलं असतं ना इथं तसं नसेल घडलं पण मग नक्की काय झालं असेल विचार करून डोकं फुटायची वेळ आली आता मला जाऊन बघायला पाहिजे तुम्ही कुठं गेला होतात तुम्ही नाही कुठं नाही साकेतकडे गेला होतात ना तुमच्या चेहऱ्याकडे बघूनच कळतंय तुम्ही त्याच्याकडेच गेला होतात का तुम्ही साकेतच्या मागे लागला एवढं त्याला तुमच्याबद्दल काही माहिती आहे का अहो नाही असं काय नाही साकेत घरी आहे जामकरनी घरी आणलंय ना त्याला बघायला गेलो तुम्ही कसं आहे आता काय तुम्हाला असं वाटतंय का मी त्याला मारायला गेलो होतो पण मी कुठं असं म्हणलं अहो तसं नाही साकेत बरेच दिवस घरात नव्हता गायब झाला होता आता तो हातरूनवरच पडून आहे ना मग बघायला गेलो तो तुम्हाला तर माहिती आहे मी किती हळव्या मानाचा माणूस आहे म्हटलं बघावं त्याला आर्याताईबद्दल काय माहिती आहे का मग काय म्हणलं तू नाही काय बोललंच नाही म्हणजे त्याला काय आठवतच नाही त्याने मला ओळखलंच नाही मी तर म्हणतो जामकर साहेबाला बी ओळखतो का नाही काय माहिती पण मी काय म्हणतो उगाच कशाला दुसऱ्याच्या गोष्टीमध्ये नाक खूपचा हां मी आवडतो मला जेवायला वाढा तुम्ही आधी पण साकेतला मारायचा का प्रयत्न केला आत्ता पण त्याच्या जीवावर का उठलाय हे मला चांगलंच माहिती आहे साकेत 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 साहेब 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 ठीक आहे तुम्ही साहेब कुठून कसा दूर आला काही समजलंच नाही आम्ही अचानक बेशुद्ध पडलो हा बरा आहे का आहे थोडा बेशुद्ध आहे पण होईल लवकर ठीक होईल साहेब हमारी घरी आपल्याला वाटलं ना त्यापेक्षा जास्त हुशार निघालाय पोलिसांपेक्षा कोणी हुशार नसतं जाईल पकडला तो काळजी करू नका साहेब बरं सगळीकडे बघितलं तो कुठंच नाही पळायला वाटतं हा ठीक आहे ना ते आता ठीक ठीक आहे आता एकदम सराईत आहेत आणि नुसतं याच गावात नाही खून केले बाहेर गावी सुद्धा खून केलेत ते पण सुटणार नाही तो साहेब आणखी हे महत्वाचं हाती लागलंय तुमचा संशय खरा ठरला हे हॉस्पिटलचे कपडे जाळले गेलेत
सुधाकर तो हॉस्पिटलमध्ये आलेला आणि आता येऊन गेलेला व्यक्ती एकच आहे. काय? रंजना आत्या लय टेन्शन मध्ये दिसताय. काल रात्री सुधाकर भाऊजी बाहेर गेले ते परत आलेच नाहीत का काय? आला की जामकरकडे गेला होता. काय सांगू बाई. थोडक्यात वाचलाय तुम्ही. गेला आले. हा काय ग तुला कशाला पाहिजे सुद्याची एवढी चौकशी. आणि काय खुसूर पुसूर चालली नवरा बायकोत. रणजी अगं ते दोघं बी काळजीपोटी विचारत असतील. त्यात बिघडलं कुठं ग. आणि हे बघ नवरा बायको खुसरपुसर करण्यात काय बी करण्यात तर तुला काय करायचंय. आणि तेवढं नवरा बायकोंमध्ये चालतं बघ. चालू दे मला काय करायचंय. पण यांचं आहे ना जरा जास्तच चाललंय. हा आणि वय ग फुलत आहे. आत्या म्हणतात तसं तर नसेल. म्हणजे ही दोघं आपल्यापासून काही लपवीत तर नसतील ना. हा दुसरी कामच नाहीत ना आम्हाला. आई हे दे मी निघतो दुकानावर. अहो थांबा मी पण येते. अहो हे काय कोणाचं औक्षण करायचंय. मी देवळात. आपण दोघं देवळात चाललोय. चला. देवळात कशाला. मला दुकानावर जायचं महत्वाचं काम आहे. काम होत राहतील. ती काही पळून नाही जात. देवदर्शनानं दिवस सुरू केला ना की तो चांगला जातो. खरंय तुमचं सगळं. अरे गोपाळ असं काय करतोय. देवाच्या कामाला नाही म्हणू नये. जा तिला घेऊन जा. बरं, चला. चला. कसे आहेत गुरुजी. बराच म्हणायचं. ही गेली तेव्हापासून जास्तीत जास्त वेळ देवाधर्माच्या कार्यातच घालवतो बघा. आणि आणि ज्या कोणी माझ्या बायकोचा जीव घेतला ना त्याला चांगली शिक्षा दे अशी प्रार्थना करायची. हसू तुम्ही आज जोडीनं. हो दोघांच्या हातनं पूजा करायची. जोडीनं पूजा करायची. या ठीक आहे ठीक आहे.